नमस्कार मित्रांनो, मी दिलीप सीताराम तेले उर्फ धनगर. मोटिवेशनल कॉर्नर यूट्यूब चॅनल. आजचा आपला विषय आहे शैक्षणिक पात्रता एक गेट पास असते. शिक्षणातील घटक टक्केवारीच्या स्पर्धात शिरतात आणि आपला विवेक हरवून बसतात. परीक्षेतील मार्क सगळं काही नसतं. आपला मुलगा किंवा मुलगी मात्र स्टार असते. यांचं आपल्या प्रोत्साहनाने यांचं स्टार पण खुलणार असतं, बहरणार असतं, चमकणार असतं. दोस्तांनो, कोणतीही शैक्षणिक पात्रता नसताना या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या काही जादुई किमयागार व्यक्तींचा आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. ॲडॉल्फ हिटलरने 16व्या वर्षी शाळा सोडली होती. अनाथ आश्रमात राहायचा. स्वतः रंगवलेली पोस्ट कार्ड विकून चरितार्थ चालवायचा. पहिल्या महायुद्धामध्ये बवेरियन सैनिकांमध्ये सैनिक म्हणून नोकरी केली. बेल्जियम मध्ये राष्ट्रीय विचारसरणीचा प्रचार करण्याचं काम मिळालं आणि तेथून तो मोठा वक्ता झाला. 12 वर्ष जर्मनीच्या शहनशाह राहून त्याने सत्ता सांभाळली आणि जग जिंकण्याचं स्वप्न बघितलं. कुठे आहे टक्केवारी, कुठे आहे डिग्री, कुठे आहे पुस्तक? धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर काम करणारा सर्वसामान्य व्यक्ती होता. चार्ली चॅप्लिन, त्याला तर 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. वॉरेन बफे, कुठलीही पदवी डिग्री नव्हती, मात्र संपत्ती कशी जमा करावी याचं उत्कृष्ट ज्ञान त्याला उपजतच होतं. मित्रांनो, स्वतःला ओळखा. प्रत्येक गोष्टीत जिज्ञासा ठेवा, चौकस बुद्धी ठेवा. कारण व्यवहार चातुर्य हे संधी निर्माण करत असतं. जगाचा कारभार हा व्यवहार चातुर्यावरच चालत असतो आणि व्यवहार चातुर्य हे उघड्या डोळ्यांनी बघतं, तीक्ष्ण कानांनी ऐकतं आणि प्रत्येक गोष्टीत तपासून पाहतं. चार्ली चॅप्लिनने साऱ्या भावनांचा मेळ निव्वळ विनोदाशी चपकळ घातला होता. त्याला हे ज्ञान कुठल्या पुस्तकात किंवा कुठल्या कॉलेज, शाळेत, स्कूलमध्ये नाही मिळालं होतं. जग आणि निसर्ग हे 2 उघडे पुस्तक आहेत. बघण्यातून, निरीक्षणातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ज्ञान कमी असलं तरी चालतंय, पण समोरच्याची नाडी ओळखता यायला पाहिजे. मित्रांनो, हिटलरने जर्मनीला कवेत घेऊन सत्ता हस्तगत केली आणि आपल्या नेतृत्वाच्या आंतरिक कौशल्याने तो यशस्वी ठरला. मग आपणही प्रत्येक गोष्टीत आंतरिक कौशल्य असेल किंवा सौंदर्य असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. ती फुलराणी हे नाटक जर आपण बघितलं असेल तर आपल्या लक्षात येईल, फुलं विकणारी मंजू एक सर्वसाधारण स्त्री असते. प्राध्यापक तिला शिकवतो, तिचा आत्मविश्वास जागा करतो, ती फुलराणी होते. मग असा आत्मविश्वास तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये आहेच.
तो फक्त बाहेर काढायचा असतो. त्यानंतर सगळं जग आपलं कवेत येतं आणि आपण सुद्धा एक जादुई महानायक बनू शकतो. हे सगळं विश्लेषण जर आपण गांभीर्याने घेतलं तर या विश्वाचे आणि आपण स्वतःचे निश्चितच अनभिषिक्त सम्राट होणार यात काडी मात्र शंका नाही. कारण याच्यासाठी कुठलंही शिक्षण, पुस्तक आणि टक्केवारी किंवा डिग्री लागत नाही. म्हणून मी तुम्हाला 100% खात्रीने सांगू इच्छितो की शैक्षणिक पात्रता म्हणजे एक गेट पास असतो. फक्त आपला आत्मविश्वास बाहेर काढून आपण तो यशस्वी मार्गाने पुढे जायचं असतं. तर मग चला आपणही प्रयत्न करून यशस्वी होऊया. व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फ्रेंड्स वन्स अगेन.